सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म सत्य प्रात्यक्षिक पुनर्जीवन। मी काशी विश्वेश्वर सरस्वती महाराज कलकी दत्तात्रय मंदिर शिरूर गोंडदी पाचवाडी येथून दिनांक 8/8/1960 पासून प्रचार करीत आहे। आपण विश्वक्रांती नवे ज्ञान आपण ऐका, सर्वात सांगत जा। दररोज संध्याकाळी 8 ते 5 8:15 पर्यंत किंवा जास्त वेळ असते। अवश्य लाभ घेणे। ओम वक्रतुंड महाकाय कोटी सूर्य समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव शाम शाम, ओम शिव शिव शाम शाम, ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव शाम शाम, ओम शिव शिव शाम शाम, ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव शाम शाम, ओम शिव शिव शाम शाम, ओम नंद नंद राम राम, ओम नंद नंद राम राम, ओम शिव शिव शाम शाम, ओम शिव शिव शाम शाम, ओम नंद नंद राम राम, ओम नंद नंद राम राम, ओम शिव शिव शाम शाम, ओम शिव शिव शाम शाम, ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं, ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविधानगम्यं वन्दे विष्णुभुवहारं सर्वलोकैकनाथं। हरि ओम दत्त। आज 14वे प्रवचन चालू होणार आहे। त्याचा विषय आहे ओम अधिक रक्तगट अधिक सोमरस बरोबर परमेश्वर सायुज्यता। अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। मनपूर्वक ऐका किंवा टेप करून ठेवा किंवा लिहून घ्या। ओम येशा विश्वा निवार्यासुरा यन्नीव सत्वभे पोमानाशि शासती। हा प्रकर्मे प्रभावी सोम तयार झाल्यावर आपल्या सामर्थ्याने शत्रू हल्ला चढवणाऱ्या वीराप्रमाणे सर्व प्रकारचे ऐश्वर्य गोळा करून ठेवतो। आता याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये ऐश्वर्य प्राप्त काय होते ते आपण पाहणार आहे। हा सर्व ऐश्वर्य गोळा करून ठेवतो तो शब्द आहे। सर्व ऐश्वर्य गोळा करतो म्हणजे याच्यापासून आपल्याला काय फायदा होतो का? सोमरसापासून। ते आज आपला विषय आहे ओम। आता ओमच्या मात्रा ऐका कशा आहेत त्या। आकार उकार बकार अर्धमात्रा नाद बिंदू कला कलायता शांती शांता मनोन्मनी उन्मनी मनोन्मनी पूर्वी पश्यंती मध्यमानी वैखरी। ह्या झाल्या 16 मात्रा। आता याच्या पुढे 4 प्रकार पडतात। स्थूल सूक्ष्म कारण महाकारण म्हणजे 16 गुणिले 4 बरोबर 64। आता पुढे याच्या 2 भाग होतात पुरुष आणि प्रकृती म्हणजे 128 झाल्या। परत याच्या सगुण निर्वाण 2 भाग पडतात म्हणजे 128 गुणिले 2 बरोबर 256। स्वसंवेदना एवढ्या अति सूक्ष्म लहरी या ओंकारातून बाहेर पडायचं। आपल्या रक्तगटात काय असतं पाहणार आपण। आपला रक्तगट समजा AB आहे। AB रक्तगट आहे तो त्यामध्ये आरशी गायत्री देवी गायत्री आसुरी गायत्री प्रेमत गायत्री यवशी गायत्री सामनी गायत्री आरची आणि ब्राह्मी गायत्री असे 8 प्रकार पडतात। 8 गुणिले 8 म्हणजे 64 प्रकार रक्ताचे झाले। आता याच्यामध्ये RS पॉझिटिव्ह RS निगेटिव्ह RS पॉझिटिव्ह RS निगेटिव्ह असे 4 प्रकार झाले। 64 गुणिले 4 बरोबर 256। तर AB रक्तगटाचे भाग आहे ना अतिसूक्ष्म वेदांत निर्णयाप्रमाणे त्याचे 256 भाग होतात। आपल्या रक्तगटाचे धार्मिक दृष्ट्या 256 भाग होतात कोणत्या AB रक्तगटाचे।
आता ओ रक्तगटाची परिस्थिती आपण पाहणार आहोत. आता आरशी अनुष्टुप छंद हा, दैवी अनुष्टुप छंद हा सृष्टी अनुष्टुप छंद हा, प्रजापत्या अनुष्टुप छंद हा, व्याजशी अनुष्टुप छंद हा, सामनी अनुष्टुप छंद हा, आरची अनुष्टुप छंद हा, ब्राह्मी अनुष्टुप छंद हा ओ रक्तगटाचा प्रभाव. हा ओ रक्तगटाचा प्रभाव म्हणजे याला 8 भाग झाले. 8 गुणले 8 म्हणून 64. याला म्हणजे आर पॉझिटिव्ह निगेटिव्ह, आर एस पॉझिटिव्ह, आर एस निगेटिव्ह 4 प्रकार झाले. 64 गुणले 4 बरोबर 200 संवेदनात्मक ओ रक्तगटाचे प्रकार धार्मिकदृष्ट्या 256. सगुण निर्गुण अवस्थेमध्ये आलेले प्रकार 256 आहेत. आता आपण ए रक्तगटाचे प्रकार पाहू. कसे आहे? ब्रती हा, आरशी ब्रती छंद हा, दैवी ब्रती छंद हा, आसुरी ब्रती छंद हा, प्रजापता ब्रती छंद हा, याजुषी ब्रती छंद हा, सामनी ब्रती छंद हा, आरशी ब्रती छंद हा, ब्राह्मी ब्रती छंद हा झाला ये रक्तगटाचा प्रभाव. याच्यामध्ये 8 प्रकार पडले. 8 गुणले 8 64 प्रकार झाले. पुन्हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह, आर एस पॉझिटिव्ह, आर एस निगेटिव्ह म्हणजे 64 गुणले 4 बरोबर 256. व ये रक्तगटाचे प्रकारसुद्धा 256 धार्मिकदृष्ट्या आध्यात्मिक, भौतिक, दैविक आणि आध्यात्मिक या तत्वामध्ये पडलेले आहेत. आता पुढचा आपण बी रक्तगटाचा प्रकार पाहू. त्याच्यामध्ये बी रक्त आरशी पंक्ती छंद हा, दैवी पंक्ती छंद हा, आसुरी पंक्ती छंद हा, प्रजापती पंक्ती छंद हा, यावशी पंक्ती छंद हा, सामनी पंक्ती छंद हा, आरशी पंक्ती छंद हा, ब्राह्मी पंक्ती छंद. याचे पण 8 प्रकार पडले. म्हणजे 8 गुणले 8 बरोबर 8 8 64. पुन्हा याचे पुन्हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह, आर एस पॉझिटिव्ह 4 प्रकार पडले. म्हणजे पुन्हा 64 गुणले 4 बरोबर 256 प्रकार झाले. आता हे 256 प्रकार झाल्यानंतर आता आपण याचा एक विचार करणार आहोत की आपले 256 प्रकार झाले हे कोणाचे? ए बी रक्तगटाचे 256 प्रकार, ओचे 256, एचे 256, बीचे 256. फरक कोणालाच नाही, सगळ्या रक्तगटात सामान्य आहे. आता एक प्रश्न असा आहे की ए बी रक्तगटाचा जो संवेदना आहे ते गाठचे छंद आणि षडजा स्वर हे दोन्ही चालू असतात. ओ रक्तगटामध्ये अनुष्टुप छंद आणि गांधार स्वरा यांचे ध्वनी चालू असतात. आणि ये रक्तगटामध्ये ब्रती छंद, मांदांचा स्वर हे दोनांचे आंदोलन स्पंदन चालू असतात. आणि बी रक्तगट जो आहे त्या पंक्ती छंद पंचम स्वरा हा संध्या चालू असतो. तर थोडक्यात सांगतो, आयो त्रिशतम तना महे तरस्यमंती धावती. आपल्या शरीरामध्ये 30,000 सुख आहेत. तशाच आपल्या शरीरामध्ये 30,000 सुख आपण पाहिली परमेश्वरापासून आपल्या शरीरात आलेली आहेत. या 30,000 सुखापैकी 2 जनुके एकत्र आली की त्याचा ए बी रक्तगट तयार होतो. 3 जनुके एकत्र आली की त्याचा ओ रक्तगट तयार होतो. 4 जनुके एकत्र आली की त्याचा ए रक्तगट तयार होतो. आणि 5 जनुके एकत्र आली की त्याचा बी रक्तगट तयार होतो. म्हणजे प्रत्येकाचे स्वभाव, विचारसरणी, आचारसरणी सगळी वेगवेगळी होती. तर ए बी रक्तगटाचा मनुष्य स्वभाव गणपतीसारखा असतो, बुद्धिमान, ज्ञानी, पंडित असे चालतो. ओ रक्ताचा स्वभाव विष्णूसारखा असतो, शांत आणि नवीन तत्त्वज्ञान सांगण्याचं स्वरूप असतं. ए रक्ताचा स्वभाव शंकरासारखा असतो आणि लढाई, प्रतिक्रिया, समाजात प्रतिष्ठा मिळवणं ध्येय. तर बी रक्ताचा सूर्यासारखा असतो, सगळ्या जगाचं कल्याण करणे ह्या रक्ताचा व्यवसाय. असे 4 रक्ताचे 4 स्वभाव आहेत. आणि या रक्ताचा स्वभाव आपल्याला आता या रक्तगट जे आहेत आता याच्यामध्ये ओंकाराचे किती मात्रा? 256 बरोबर ए बी रक्तगटाच्या मात्रा 256. आणि मग ह्या दोन्ही मात्रा ज्या आहेत 256, ओंकाराची मात्रा 256 अधिक ओ रक्तगटाची मात्रा 256, गणित बरोबर आलेलं आहे. नंतर ए रक्तगटाची मात्रा, ओंकाराची मात्रा 256 बरोबर ए रक्तगटाची मात्रा 256 आणि बी रक्तगटाची मात्रा ओम मात्रा 256
आणि बी रक्तगटाच्या मात्रा 256 बरोबर समतोलपणा आलेला आहे, तर कुठं काय राहिलेलं नाही. आता या ओंकाराच्या सगळ्या 256 मात्रा आहेत, ह्या मात्रा आपल्या रक्तामध्ये मिळायला पाहिजेत, तेव्हा आपल्याला स्वर प्राप्त होईल, तशी होणार नाही. जसं आपण सोमरसामध्ये बर्फ टाकतो आणि ते एकरूप होऊन जातं, चव लागते, ती गोडी लागते. तशा प्रकारचं आपलं आता हे जे रक्त आहे, हे रक्तामध्ये ओंकाराच्या लहरी, भगवंताच्या शरीरात जो ओंकार लहरी आहेत, त्याच लहरी आपल्या रक्तामध्ये जशाच्या तशा शरीरात प्रकट झाल्या पाहिजेत. आणि त्या झाल्यानंतर मग आपल्याला परमेश्वर प्राप्ती सुरू होते. तर सांगायचा मुद्दा असा आहे की ह्या लहरी आपल्या कशा प्राप्त होतील, याच्यामध्ये करता आपण काय केलं पाहिजे. ओंकाराच्या मात्रा 256 बरोबर, ए बीच्या 256 बरोबर, ओच्या 256 बरोबर, याच्या 256 बीच्या बरोबर 256, म्हणजे ओंकार ध्वनी जो आहे, छंद स्वर, त्याचप्रमाणे रक्तगटामध्ये स्पंदन क्रिया आहेत, या दोन्ही एकरूप झाल्या पाहिजेत. आणि ह्या एकरूप होण्याकरता आपल्याला सोमरस प्यायला पाहिजे. सोमरस म्हणजे कशात आहे, हे बघा, सोमरस उसाचा रस, फळांचा रस, नारळाचं पाणी, अशा हे तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि या 3 रस जे आहेत, हे रस आहेत असे. आता याच्यामध्ये सोमरस जो आहे, आता हा सोमरस जो आहे, याचं आयुष्य भरपूर आहे. हे ज्या सोमरस ज्या वृक्षाचं आपण करतो, त्यांचं आयुष्य 100 वर्षापेक्षा जास्त आहे. म्हणून यांचं आयुष्य 100 वर्ष जास्त आहे. म्हणून हा सोमरस आपण पिल्यानंतर आपल्या शरीरामध्ये जे काही रक्तातल्या पेशी आहेत, त्या 100 वर्षाचं आयुष्य असणारे जे वृक्ष आहेत, आता ऊस जो आहे हा 100 वर्षच काय, पण अनंत वर्ष फुटत चालतो, पर्णफुटीसारखा, हरळीसारखा आहे, म्हणून तो जास्त दिवस चालतो. मग हा जो रस आहे, हा रस जास्त शक्तिशाली जो आहे, तो कशात आहे, ऊसाचा रस, फळांचा रस, नारळाचं पाणी, सफरचंद, चिकू, आंबा, हे जे वृक्ष आहे, समजा 100 वर्षापेक्षा जास्त, त्याच्यातला जो सोमरस आहे, तो सोमरस आपल्या शरीरामध्ये ओंकार ध्वनी आहे, आणि ओंकार ध्वनी जो आहे, त्या ध्वनीला मिळता जुळता आहे. आपण हा सोमरस पिलो की आपल्या रक्तामध्ये ह्या ओंकाराच्या मात्रा आहेत, त्या आतमध्ये उतरतात. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. जसं भाकरी पिठामध्ये पाणी ओतलं की त्याची भाकर तयार होते, तशा प्रकारचा सोमरस प्याला की आपल्या रक्तामध्ये, आपल्या रक्तगटामध्ये 256 मात्राच्या ज्या ओंकाराच्या लहरी ध्वनी आहेत, त्या ध्वनी आपल्या रक्तगटातल्या छंद आणि स्वर यांच्याशी एकरूप होतात. आणि एकरूप झाल्यानंतर मग आपला ब्रह्मज्ञान, साक्षात्कार व्हायला सुरुवात होते. आता ए बीमध्ये सोमरस पिल्यानंतर तुमच्या 256 मात्रा आधी ह्याच मात्रा ए बी रक्तगटाला 256 पद्धतीमध्ये बरोबर मिळून गेलेल्या आहेत. त्याचप्रमाणे ओ रक्तगट आहे, त्याच्यात सोमरस पिल्यानंतर याच्यामध्ये काय होणार की 256 मात्रा ज्या आहेत ओंकाराच्या, त्या मात्रा आपल्या रक्तगट ओच्यामध्ये 256 जे भेद आहेत, त्या भेदामध्ये ते एकरूप होऊन जातात. म्हणजे 256 बरोबर 256. आता ए रक्तगट राहिला. आता या रक्तगटामध्ये 256 मात्रा ओंकाराच्या आहेत. सोमरस पिल्यानंतर आपल्या रक्तगटामध्ये हालचाल सुरू होते. याच्यामध्ये 256 संवेदना, छंद आणि स्वराच्या प्रकार आणि रक्तगट प्रकार आहेत. त्याच्यामध्ये मात्रा एकरूप होऊन जातात. त्याचप्रमाणे बी रक्तगट आहे, तर ओंकाराच्या 256 मात्रा बरोबर बी रक्तगटाच्या 256 मात्रा सोमरस पिल्यानंतर आपल्या शरीरामध्ये रक्तपेशीमध्ये अशी हालचाल होते
की आपले जे छंद आणि स्वर आहेत रक्तामध्ये चालू, ते सगळे छंद आणि स्वरामध्ये ओंकारात 256 मात्रा मिळून जातात आणि या 200 मात्रा 56 मिळून गेल्यानंतर आपल्या शरीरामध्ये विशेष प्रकारचं चैतन्य तयार होतं. ब्रह्मचैतन्य, आत्मचैतन्य, ज्ञानचैतन्य अशा प्रकारचं चैतन्य, प्रत्यक्ष ज्ञान, प्रज्ञान ब्रह्म, ज्ञान ब्रह्म असं सुरू होतं. आता याच्यामध्ये काय काय होणार? त्याच्यामध्ये प्रज्ञान ब्रह्म, आय आत्मा, नंतर अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, आयात्मा ब्रह्मा अथर्व, या अशा प्रकारचे आपल्या शरीरामध्ये परमेश्वराच्या ध्वनी निर्माण होणार आहेत. आता याच्यामध्ये वस्तुस्थिती अशी आहे की आपल्या शरीरामध्ये आता एक ए बी रक्तगट आहे. याच्या रक्तगटामध्ये ओ रक्तगट, ए आणि बी या 4 रक्तामुळे 256 मात्रा आता एकरूप झालेल्या आहेत. एकरूप झाल्यानंतर जो भगवंताचं शरीर आहे, जे भगवंत सगुण स्वरूपामध्ये स्वर्गात राहतो, तर त्या भगवान स्वरूपाचं आपलं शरीर समान झालेलं आहे. आणि मग आपण त्या भगवंताला बरोबर बोलू शकतो. नंतर भगवंताच्या लहरी आपल्याला घेऊ शकतो. मग आपण कसं काय बोलणार? आता ये बी रक्तगट आहे, त्याला बोलणी पद अशी: ओम भूम स्वा ओम महाजनातपं सत्यम, ओम एकदंता विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. असा मंत्र आपण म्हणायला लागलो की आपल्या संवेदना परमेश्वरापर्यंत जाऊन पोहोचतात, तिकडून संदेश परत येतात. आता ओ रक्तगट आहे, तर त्याची संवेदना आता एकरूप झाल्यानंतर ही संवेदना कशी तयार होते? तर याच्यामध्ये ओम भूम स्वा ओम महा ओम जना ओम तपं सत्यम, ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात्. हा ओ रक्तगट झाला. मग या रक्तगटातून देवाचं शरीर आपलं एक झालं, म्हणजे आपण ओवाला आपला परमेश्वराशी बोलू लागला. आता पुढचं सुरुवातच झाली का ये रक्तगट आहे, तर याच्यामध्ये ओम भूम स्वा ओम महा ओम जना ओम तपं सत्यम, ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो प्रचोदयात्. ह्या करण परमेश्वराला हाका मारण्याचा किंवा एकरूप होण्याचा जो मंत्र आहे, तो मंत्र आता आपण याच्यात म्हटलेलो आहे. मग हा मंत्र एक भगवानशी आपला संपन्न आलेला आहे. तर भगवंताचा साक्षात्कार, त्यांचे संभाषण बोलणं आपलं सुरू होतं. आणि त्या तिसरा रक्तगट, चौथा रक्तगट जो बी, त्या बी रक्तगट ओम नारायण अग्नारायण ओम भूम स्वा ओम महा ओम जना ओम तपं सत्यम, ओम अग्नारायण विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो अग्निः प्रचोदयात्. असा मंत्र म्हटल्यानंतर जी आत्मज्योत आहे, परमात्मा ज्योत आहे, ती ज्योत या ठिकाणी प्रज्वलित होते आणि मग ती भगवंताशी जवळजवळ परमेश्वराशी संबंध साधते. कारण परमेश्वराचं शरीर आणि आपलं शरीर आता एकरूप झालेलं आहे. यामुळे हे झालं ओळखायचं कसं का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. आपल्या हृदया म्हणजे कार्डिगाम पण काढे, मग आपले कार्डिगाम जे आहेत ते 6 MM 1 व्होल्टेज ते 6 व्होल्टेज, किती 6 MM टू 10 MM झाले, तर बरोबर 60% ते 100% आपण परमेश्वराबरोबर बोलू शकतो. परमेश्वराचा संबंध, त्यांची माहिती आपण मिळू शकतो. आणि मग आपलं खेळीमेळचं मित्राप्रमाणे वातावरण चालू होतं. गुरु शिष्याचं नातं जवळ येतं, भक्तिभक्ताचं नातं जवळ येतं आणि म्हणजे याच्यामध्ये आपल्याला पूर्ण ज्ञान प्राप्त होतं. आता पुढचा राहिला गट हे झाला. आता बी रक्तगट झाला. असं 4 रक्तगट आपण बोललो. मग आता हे 4 रक्तगटा बोललो, पण याच्यामध्ये परिस्थिती अशी आहे की प्रत्येकानं आपला ECG काढला की तो 6 MM ते 10 MM, व्होल्टेज नंबर 1, व्होल्टेज नंबर 6, म्हणजे 6 1 2 3 4 5 6, हे 6 नंबर आपल्याला पॉझिटिव्ह आले पाहिजे. 6 MM ते 10 MM. मग बरोबर हिरव्या छंदो कार्डिगा म्हणजे VCG बरोबर V7 पॉझिटिव्ह प्रगटला. म्हणजे आपलं शरीर आता परमेश्वराच्या सायुज्यतेच्या स्वरूपाचं निर्माण झालेलं आहे. आता आपण परमेश्वराजवळ बोलू शकतो, परमेश्वर आपल्याबरोबर बोलू शकतो आणि मग परमेश्वराशी बोलू शकतो. म्हणजे सांगितलं वासुदेवे भगवते सत्पुरुषे स्थिते,
यावेळी जो परमेश्वर जो आहे, सात्विक हृदय आपलं त्या परमेश्वरासारखं आपण बनवलंय. आणि ते बनवल्यानंतर मग आधी जो ते परमेश्वर जो वासुदेव परमात्मा आहे व चक्षा भगवंत, तो आपल्या शरीरामध्ये हृदयामध्ये येऊन राहतो, वास्तव्य करतो, मग आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. मग परमेश्वराची सायुज्यता अशा पद्धतीने आपल्याला मिळून जाते. आपल्या कुठे भयचिंता राहत नाही, आपण ब्रह्मस्वरूप होतो आणि आपल्याला मग त्यामुळे चिंता राहिलेली नाही आणि ही चिंता हटलेली आहे आपली, अशी पद्धत आहे. मग आता हा रक्तगट हे स्वरूप, आता याच्यामध्ये पद्धत मग सांगितली की प्रत्येक रक्तगटाचे आर एस पॉझिटिव्ह, आर एस निगेटिव्ह, आर एस पॉझिटिव्ह निगेटिव्ह, आर एस पॉझिटिव्ह, आर एस निगेटिव्ह 4 प्रकार सांगितले. परंतु वेदाच्या अभ्यासाप्रमाणे, छंद आणि स्वरांच्या सूक्ष्म अभ्यासप्रमाणे, ओंकाराच्या ध्वनीप्रमाणे आणि सोमरस घेतल्यानंतर त्यांचे ते सगळे एकरूप शरीर झाल्यानंतर याचा जो ध्वनी प्रकार आहे त्याच्यामधून आपल्या शरीरामध्ये एक प्रकाश बाहेर पडतो सूर्यासारखा आणि तो प्रति सेकंद 3 लाख किलोमीटर वेगाने जातो. म्हणजे हा प्रकाश आपल्या शरीरातून निघाल्यानंतर परमेश्वराबरोबर जाणं. आता समजा अंधारात बॅटरी घेऊन आपण मारली झाडावर, ते झाड संपूर्ण दिसतं. तशा प्रकारचा हा फोकस आपल्या शरीरातून निघणार डोक्यामधून भ्रमरंध्रातून आणि डिटेल तो ज्या ठिकाणी भगवान परमात्मा आहे, ओम सहस्र शीर्षा सहस्राक्षा सहस्रपाद समृत्या दशांगुलम, ह्या भगवंताचं आपल्याला दर्शन होते. लक्षात ठेवा. कसं काय? ब्रह्मा विष्णू महेश आणि सूर्य हे 4 तत्वाचे रक्तगट आहेत, ह्या भगवंतापासून प्रकट झालेले आहेत. अनंत सोम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्षः सहस्रपात भूमी विश्वतो वृत्तादी दशांगुलम, ह्या भगवंताला सहस्र शिरा आहेत. हा परमेश्वर जो आहे, पुरुष म्हणजे परमेश्वर पूर्ण उरणारा, म्हणून त्याला पुरुष म्हणलेलं आहे. मग त्या पुरुष म्हणजे पूर्ण उरणारा, म्हणून त्या ठिकाणी त्याला अनंत शिरा आहेत, अनंत डोळे आहेत, अनंत कान आहेत, अनंत जिभा आहेत, अनंत हात आहेत, अनंत पाय आहेत. अशा अनंत मोठे शरीर मोठे अशा दिसता जो भगवंत आहे, त्या मूळ भगवंताचं दर्शन आपल्याला झाल्याशिवाय आपण पूर्ण होऊ शकत नाही. कारण आपण त्याचा गणेश स्वरूप झालो, विष्णू स्वरूप झालो, नंतर शिवस्वरूप झालो, नंतर आपण त्या अग्नी स्वरूप झालो, तर सूर्य स्वरूप झालो, तर आपल्याला ह्या परमात्माचं दर्शन होत आहे. म्हणजे हा सगळ्यांचा एकच देव जो आहे तो सहस्र शीर्षः पुरुषः सहस्राक्षा सहस्रपाद भूमी भूमीम विश्वतो वृत्त्या दशांगुलम. म्हणजे हा परमात्मा अनंत शिर, अनंत डोळे, अनंत कान, अनंत हात, अनंत पाय, अनंत पोट अशा विस्तारला आणि 10 अंगुली उरला. म्हणजे 10 अंगुली उरला म्हणजे तो 10 बोटे उरला, म्हणजे सूक्ष्म स्वरूप धारण केलं. हा वडाचा वृक्ष भरपूर मोठा आहे आणि त्याने वडाच्या वृक्षाने आपल्या वडाच्या बियामध्ये सगळं गुणधर्म आणून ठेवलेले आहेत. तशा प्रकारचा हा एकमुखी दशभुजा जो परमात्मा आहे कल्की दत्त महाराज, तो शिरूर क्षेत्रामध्ये प्रगट झालेला आहे. त्याचा हा इतिहास आहे. सांगायचा मुद्दा असा आहे की आपण जो अभ्यास करतो, आपला धर्माचा, हिंदू धर्माचा आपला सनातन परिपूर्ण देव कोणता? ओम सहस्र शीर्षा सहस्राक्षा सहस्रपात सविवृत्या दशांगुलम, हाच आदिनारायण वचवक्षा भगवंत महाविष्णू. मग हा पृथ्वाला आयुष्य कोणता वाला कोण मग पूर्ण अवतार? भगवान रामप्रभूने विश्वरूप आपल्या हनुमानाला दाखवले. नंतर भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रामध्ये आपलं विश्वरूप अर्जुनाला दाखवले. नंतर तसेच गाणगापूरचे नरसिंह सरस्वती यांनी विश्वरूप आपलं त्रिविक्रम भारताला दाखवले. आणि शिरूरचे कल्की दत्त महाराज यांनी आतापर्यंत 1000पेक्षा जास्त लोकांना विश्वरूप दाखवले. म्हणजे 4 देव जे आहेत विश्वरूप दाखवले परिपूर्ण देव आहेत आणि यांची भक्ती आपण केली पाहिजे.
आपण समजा कुठली देवाची भक्ती करतोय, आपण भाजी भाकरी देवाची भक्ती करतोय आणि ते जो सोमरस किती टिकणार? 6 तास 14 तास टिकणार आहे. त्यामुळं आपल्याला जास्त फायदा होणार नाही. पण आपण जेव्हा राम, कृष्ण, दत्त यांची भक्ती करू, तेव्हा आपल्या शरीरामध्ये त्यांच्या जे संस्कार लहरी येतील, ते अनंतकाळ टिकणारे आहेत. कारण राम सोमरस पिणारे, कृष्ण सोमरस पिणारे, नरसिंह सुरतगानकर सोमरस पिणारे, नंतर कल्कदत्त महाराज शिरोळच्या इथं येणारे भक्त फळं खाऊन दूध पण उपवास करणारे आहेत. म्हणून यांच्याकडे हा देव आहे. फळं खाऊन दूध पिणारे शिरोळ आतापर्यंत जवळजवळ संख्या सांगता येणार नाही, परंतु बरेच लोकांनी या ठिकाणी फळं खाऊन दूध पिऊन साधना केलेली आहे. त्यामुळे त्यांना कल्कदत्त महाराजांचं विश्वरूपात दर्शन झालेलं आहे. हे परिपूर्ण देव आहेत. ह्या देवांची आपण भक्ती केली पाहिजे. जर समजा आता तुम्ही आपलं फळं, नारळाचं पाणी, उसाचा रस, आंब्याचा रस, नंतर फळांचा रस हे घेतल्यानंतर ही सगळी झाडं जी आहेत 100 वर्षापूर्वी आहेत. मग ह्या देवांनी जे आपलं फळं खाल्ल्यात यांच्या शरीरामध्ये 100 वर्षापेक्षा जास्त शक्ती आहे. हनुमान काय फळं खातो, चिरंजीव आहे, म्हणून हनुमंताची शक्ती ही आपल्याला परिपूर्ण साक्ष पुरावा आहे की यांच्याकडून ज्या लहरी येतील आपल्याकडं, ज्या शक्ती मिळतील त्या शक्ती आपल्याला 1000 वर्ष काम देणाऱ्या आहेत, त्या नष्ट होणार नाहीत. आता दुसरा सोमरस, समजा लिंबूचा सोमरस केला, आवळ्याचा केला किंवा काय झाडांचा सोमरस, द्राक्षा सोमरस तुम्ही बनवला, यांचं आयुष्य 3 तास, 6 तास, 14 तास किंवा 18 तास फक्त आपल्या शरीरामध्ये या सोमरसाचे गुणधर्म राहतील, तर ते आपल्याला चिकटून जातात. म्हणून आपण आपले जे देव आहेत त्यांचा विचार केला पाहिजे. आपले साधू संत ऋषीमुनी यांचा विचार केला पाहिजे की आपल्याला कोणापासून किती फायदा होणार आहे. आता आपला देव जर फळांचा रस सोमरस पित असतील 1000 वृक्ष झाडांचे, तर त्यांच्यापासून मिळणाऱ्या शक्ती आपल्याला कायम टिकून राहिलेल्या आहेत, त्या नष्ट होणार नाहीत. त्यांचं भक्ती केल्यानंतर आपण खाली जाणार नाही. उदाहरणार्थ पांडुरंग, कृष्ण भगवान, ज्ञानेश्वर भक्त भगवान हे जे आहेत ते. तर त्याच्यानंतर जे दुसरे देव आहेत, वरण भात खाणारे, पुरणपोळ्या खाणारे, हे 6 महिन्याचे पिकाचे सोमरस, यांना 6 महिन्याचे पिकाचे सोमरस म्हणजे 3 तास, 6 तास, 14 तास किंवा 18 तास, याच्यापेक्षा ज्या दिवस यांच्या सोमरस आपल्या शरीरामध्ये फार वेळ टिकू शकत नाही आणि त्यापासून आपल्याला काही फायदा होणार नाही. म्हणून आपल्याला 3 वेळा धाव द्यावा, धाव द्यावा, धाव द्यावा सारखं म्हणावं लागतंय. आता आपण जर दत्त भक्ती करायला लागलो, आपण आपण हनुमंताची भक्ती करायला लागलो, तर हनुमंताच्या शरीराची भक्ती केल्या फार नाव घ्यायची गरज नाही. जय हनुमान, जय श्रीराम म्हणलो की आपल्या शरीरामध्ये त्या लहरी आल्यानंतर, त्या शक्ती आल्यानंतर आपल्याला अनंत वर्ष त्या आपल्याला नाव घेता किंवा न ओरडताना मिळतात. आता जे वरण भात तूप आमटे खाणारे देवता किंवा तुमचे पितर आहेत त्यांची तुम्ही भक्ती करताय, ते पण सोमरस हाच पितर खालचा. म्हणून हे जे साधू संत जे आहेत ते बी हा रस पितात. जे साधू संत आहेत ते 100 वर्ष झाडाचं नारळाचं पाणी, फळांचा रस, उसाळ हे पित असतील. त्यांचं आयुष्य 100 सव्वाशे वर्षात जास्त किंवा जास्त दिवस राहते. त्यांच्याकडून त्या गुरुमार्गातून ज्या आपल्याला शक्त्या मिळतील त्या शक्त्या आपल्याला 120 दिवस आणि 120 वर्ष कायम टिकून राहतील, त्या नष्ट होणार नाही मोक्ष मिळेपर्यंत. जे गुरु महाराज आमटी भात वरण भात खात असतील त्यांच्या शक्त्या 3 तास वरण भात भाजीपाला खात असतील, जे महाराज किंवा जे देवदेवता त्यांच्या शक्त्या 3 तास, 6 तास, 12 तास, 14 तास किंवा 18 तासच फक्त आपल्याला येतील. म्हणजे हे जे तो आपण महाराजांना घ्या गुरु महाराज केला आणि तो वरण भात खातोय, तर त्याच्याकडून आपल्या शक्ती फक्त 3 ते 6 तास येणे. मग 6 तास पुन्हा आपल्याला नाव घ्यावं लागेल, पुन्हा 6 तास नाव घ्यावं लागेल. त्यामुळे आपल्याला कायमच त्रास होणार आहे. तर दत्त महाराजांचा जो शरीरात फळ खाऊन दूध पिऊन साधना आहे, दत्त महाराज शरीरात अजून आहेत, फिरतात, लोकांना भेटतात. एकनाथांना भेटले,
अनेक साधू संतांना भेटले. तर दत्त महाराज ज्या लहरी आपल्याकडे येतात, त्या लहरी आपल्याकडे आल्यानंतर त्या आपल्याला अनंत वर्ष टिकतात. आपण आता दत्त दर्शन जय गुरुदेव दत्त आपण नावच घेतलं नाही, नाही गेलं तरी त्या लहरी आपल्याकडे येत राहतील, त्या बंद कधी होणार नाहीत. म्हणजे तुमच्या वरण भात आमटी खाणारे जे देवदेवता आहेत किंवा जे साधू संत आहेत, जे ऋषीमुनी आहेत, त्यांच्या ज्या लहरी तुमच्याकडे येतील त्या फक्त 3, 6, 9, 12 आणि 18 तासापेक्षा ज्या दिवस टिकणार नाहीत. म्हणून तुम्हाला सतत धाव द्यावा असं म्हणावं लागेल. आणि मग त्या देवाला जागा करावं लागेल, मग त्यांच्या आराधना करावं लागेल, त्यांच्या आरती पूजा करावं लागते. मग ह्या पद्धती ज्या आहेत म्हणजे त्या आपल्याला परिपूर्ण सुख देणाऱ्या नाहीत. सगळ्यात जास्त आपल्याला परिपूर्ण शांती देणारा जो देव आहे तो ओम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्षः सहस्रपात सूर्यदशांगुलम सूर्यदशांगुलम. ही साहित्याचा परिसराची आपल्याला सगुणमधून मिळाली पाहिजे. आणि ही मिळून ही डिग्री पास झाल्यानंतर आपण निर्गुण निराकार ब्रह्मावस्थेत जातो. तसं कुठल्याही जीवाला वर जाण्याचा अधिकार नाही. जो उठला तो मी मोक्षात चाललो, जो उठला तो मी मोक्षा. तुम्ही देवलोकात जाऊ शकता. गणेश लोक ये बिरोला गणेश जाईल, ओवाला विष्णू लोकात, येवाला शिवलोकात, बिवाला सूर्यनारायण लोकात जाईल. परंतु हा जो मुख्य देव आहे निर्गुण निराकार सगुण साकार झालेला ओंकार स्वरूप जो परमात्मा आहे, त्या परमात्माची साहित्यता आपल्याला जेव्हा मिळेल किंवा स्थिती प्राप्त होईल, दर्शन होईल, तेव्हा आपण अहम ब्रह्मास्मी म्हणून किंवा मी ब्रह्म आहे असं म्हणून मूळ ठिकाणी ज्याचा कधी नाश होत नाही, जन्मत नाही, त्याची साहित्य प्राप्त करू शकतो. ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव श्याम श्याम ओम शिव शिव श्याम श्याम. आजचं प्रवचन 14वं आहे. ओम श्री रामलिंग महाराज की जय. घोड नदी गंगा मैया की जय. अमृत मंथनेश्वर कलिके दत्त महाराज की जय. महापंच सागरेश्वरी माता की जय. श्री गुरुदेव श्रीश्वर महाराज की जय. सर्व देवदेवता की जय. साधु संतन की जय. ऋषी मुनी की जय. हरि ओम दत्त. ओम शांती शांती.